हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. येशू आमच्यामध्ये आहे. ज्या विषयावरती आम्ही मनन आणि चिंतन करत आहोत तो विषय आहे सुवार्ता. आणि त्यातलाच पार्ट म्हणून सुवार्तेचं महत्त्व काय आहे, सुवार्तेमध्ये काय होऊ शकतं, सुवार्तेद्वारे काय घडू शकतं, यावरती आपण मनन आणि चिंतन करत आहोत. तर सुवार्तेचं महत्त्व समजून घेण्यासाठी रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 14 पासून पुढे वाचूया. 14 ते 17. मी ऋणी आहे. कुणाचा ऋणी आहे? हेलेनी बरोबर अन्य जाती असो, कुणी असो, ज्ञानी असो किंवा अडाणी असो, या सगळ्यांचा संत पौल म्हणतो मी ऋणी आहे, मी कर्जदार आहे. आम्ही पाहिलं होतं की संत पौल म्हणतो की जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझी किती दुर्दशा. आणि तो संत पौल इथं म्हणतोय की काय म्हणत आहे, या रोम शहरामध्ये त्या काळामध्ये निरनिराळे लोक होते, ज्ञानी होते आणि अज्ञानी लोक होते. आणि तो म्हणत आहे की याप्रमाणे मी ऋणी यासाठी आहे की तुम्हालाही, म्हणजे याच्या पहिले त्यांनी कुणाला तरी सांगितली, कोणत्या तरी शहराला सांगितली, कुठल्या तरी मंडळीला उभं केलं, म्हणून तो म्हणतो तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. आज मला सांगू द्या, तुम्ही जे सुवार्ता सांगणारे लोक इथून पुढे जे आता उभे राहणार आहात किंवा ठिकठिकाणामध्ये ट्रॅक्स वाटणार आहात, लोकांना सुवार्ता सांगणार आहात, तर नुसतं सांगू नका, त्याच्यामध्ये उत्सुकता असू द्या. कारण परमेश्वराचं वचन आहे उत्सुकता असली म्हणजे तो आहे तसं मान्य करतो. पण मला सांगू द्या, या रोम शहरामध्ये येण्यासाठी संत पौलाला एका खडतर प्रवासातून जावं लागलं, एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्याला बंदिवानाप्रमाणे नेण्यात आलं होतं, नाना प्रकारच्या गोष्टींमधून त्याला जावं लागलं होतं. आणि तो म्हणतोय की रोम शहराला मला तो म्हणतोय की तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. आज प्रश्न हा आहे, मी तुम्हाला संदेश देतोय सुवार्ता सांगण्याविषयी, ते ऐकून तुम्ही नुसतं सांगायची म्हणून सांगत असाल तर बिलकुल सांगू नका. तर अगदी उत्सुकतेने जर सांगताल तर मला सांगू द्या, तुमच्याद्वारे कुणीतरी एखादा रिवायवलिस्ट उभा राहू शकतो. तुमच्याद्वारे कुठल्या तरी एखाद्या ज्ञानाचंही तारण होईल आणि अज्ञानाचंही तारण होईल. तुमच्याद्वारे कुणाचं तरी जीवन बदललं जाईल. हे सामर्थ्य त्या सुवार्तेमध्ये आहे. मला सुवार्तेची लाज वाटत नाही, तर सुवार्ता सांगायला मी अगदी उत्सुक असतो. आज मंडळीमधून ही उत्सुकता निघून गेलेली आहे. आज अनेक मंडळींची स्थिती हीच आहे की लोक आशीर्वाद घेण्यासाठी अगदी उत्सुक आहेत, भविष्यवाणी ऐकण्यासाठी अगदी उत्सुक आहेत, माझ्यासाठी काय चांगलं मिळेल का याच्यासाठी अगदी उत्सुक आहे. पण आज तुम्ही आणि मी या काळाच्या शेवटी आलोय. आज आपल्या ख्रिस्ती लोकांची आज परिस्थिती भारतामध्ये ठीक नाहीये, निरनिराळे अडखळणं आहेत. परंतु या अडखळणामध्येच आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गरजेची गोष्ट आहे उत्सुकता. दावीद महाराज म्हणतो की उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. आम्हाला जग आणि जगाच्या गोष्टीसाठी एखाद्याचं व्हॉट्सअपवरती स्टेटस पाहायला किंवा चॅटिंग करायला जी उत्सुकता असते ना, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणातली उत्सुकता मला देवाचं काम करण्यासाठी असली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी सांगतं मला सुवार्तेची लाज वाटत नाही. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक यहुद्याला, मग हेलेन्यांना, जगातला कुठलाही व्यक्ती असो, तो कुठल्याही स्वरूपाचा व्यक्ती असो, बायबल या ठिकाणामध्ये संत पौलाद्वारे सांगत आहे सुवार्ता तारणासाठी, मोक्षप्राप्तीसाठी, उद्धारासाठी, मुक्तीसाठी, सुटकेसाठी, पापक्षमेसाठी देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. तुम्ही ज्या एखाद्या व्यक्तीला सांगता, कदाचित त्याला तेव्हा त्याचं महत्त्व समजणार नाही, पण एक दिवशी त्याच्या कानात, त्याच्या हृदयात तुमचे शब्द वाचतील आणि त्याला देवाचं सामर्थ्य प्रगट होईल आणि त्याला सुटकेसाठी तुम्ही सांगितलेली सुवार्ता, तुम्ही दिलेलं ट्रॅक्स त्याचं जीवन बदलून टाकल. कारण देवाचं सामर्थ्य अद्भुत गोष्टी करतं. आमेन.
हालेलुया. म्हणून सुवार्थ सांगण्याची लाज बाळगू नका. तर सुवार्थेमध्ये प्रत्येक मानव जातीसाठी, कुठल्याही जाती धर्माचा असो, त्या प्रत्येक व्यक्तीच्या सुटकेसाठी, तारणासाठी, पापक्षमेसाठी, सॅल्वेशनसाठी सुवार्थ देवाचं सामर्थ्य आहे. पुढे त्यात म्हणजे सुवार्थेमध्ये देवाचं नीतिमत्व विश्वासासाठी बायबल स्पष्ट सांगतं. सुवार्थेमध्ये देवाचं नीतिमत्व आहे, मनुष्याचं कर्म नाहीये. आज मनुष्य कर्माने आपलं नीतिमत्व मिळवण्यासाठी निरनिराळे धर्माचे कर्म करण्यामध्ये बिझी झालेला आहे, पण त्यातून त्याला काही मिळत नाहीये, त्याची फसवणूक होत आहे. पण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला पुत्र दिला, म्हणजे त्याने आपलं नीतिमत्व दिलं. ते नीतिमत्व प्रत्येक अनितिमान मनुष्याला नीतिमान करण्यास समर्थ आहे. पण आज आम्ही या गोष्टीला सोडून, मला सांगू द्या की सुवार्थेमध्ये इतकं सामर्थ्य आहे आणि आम्ही त्या गोष्टीला सोडून इतर गोष्टी आम्ही पाहत आहोत. सुवार्थ येशू ख्रिस्ताचं मरण, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, येशूचं येणं याच्याविषयीच असावी. कुठल्या चर्च विषयी सांगू नका, कुठल्या सेवकाविषयी सांगू नका, कुठल्या चमत्काराविषयी सांगू नका. पहिली सुवार्थ जर तुम्ही ही सांगताल तर जग तुमच्यावरती बोट उचलणार नाही. आज लोक बोट उचलत आहे आणि ते म्हणतात की तुमचा येशू हे करतो तर मग हे करून दाखवा. तर त्यांना पहिले सांगा, येशू ख्रिस्त निश्चित असंभव गोष्टी संभव करतो. त्याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्त प्रत्येक पाप्याला क्षमा देण्यास, सुटका देण्यास, देवाचं राज्य देण्यास समर्थ आहे. ही गोष्ट ठणकावून सांगा. येशू ख्रिस्ताद्वारे पुनर्जन्म नाहीये, पण येशू ख्रिस्ताद्वारे पुनरुत्थान आहे, जे आम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जातं. मंडळीने सुवार्थेमध्ये येशूचं बलिदान आणि पुनरुत्थान सांगितल्यावर त्यांची थट्टा करण्यात आली. पण कालांतराने पुनरुत्थानाचं सामर्थ्य अशा पद्धतीने पसरलं की सुवार्थेचा वनवा सगळीकडे लागला आणि एक मोठी संख्या देवाच्या राज्यामध्ये आली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे सुवार्थीची लाज बाळगू नका. ज्या देवाचं नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झाले, धर्मांतरासाठी प्रगट नाही झालं, कुणाचं धर्म बदलण्यासाठी प्रगट नाही झालं, कुणाला फक्त बरकत देण्यासाठी प्रगट नाही झालं. तर बायबल सांगतं सुवार्थेमध्ये देवाचं नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालं. आणि प्रगट होणारा व्यक्ती कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नीतिमान विश्वासाने जगेल, या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. आता इथं दिले की नीतिमान विश्वासाने जगेल, याविषयी आम्हाला बायबल सांगतं. थोडंसं तिमोथेच्या पत्राकडे आपण जाऊया. तिमोथेचं दुसरं पत्र, पहिला अध्याय आणि वचन 10. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रगट होण्याने, नीट ऐका, काय होण्याने? ह्याच्या प्रगट होण्याने. आम्हाला निश्चित बायबल सांगतं येशूचा जन्म झाला. काय म्हणतं बायबल? येशूचा जन्म झाला, परंतु हे जगासाठी ठीक आहे, परंतु वास्तविक स्वरूपाने जर तो जन्माने येतो तर मग त्याचं अस्तित्व तेव्हापासून सुरू होतं. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्त काल, आज, युगानुयुग सारखा आहे. येशू ख्रिस्त म्हणाला तुमचा बाप अब्राम आहे, त्याच्या पूर्वीपासून मी आहे. निश्चित जगाला जन्म आहे, पण एका परिपक्व विश्वासणाऱ्याला येशू ख्रिस्त प्रगट झाला. हे मूळ सुवार्थेचं रहस्य आहे. वाचा. येशू ह्याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले. त्याने मरण नाहीसे केले. आणि स्वार्थेच्या द्वारे, नीट ऐका, स्वार्थेच्या द्वारे, अभिषेकाच्या द्वारे नाही, चिन्ह चमत्काराच्या द्वारे नाही, सुवार्थेच्या द्वारे. म्हणजे त्यांनी स्वार्थिकाचं काम पहिले केलं. सुवार्थेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. ही प्रकाशित केली आहे. जीवन आणि सार्वकालिक जीवन. अविनाशिता नाही समजलं तर जीवन आणि सार्वकालिक जीवन त्याने आपल्या प्रगट होण्याने या सुवार्थेच्या द्वारे प्रगट केले आहे. पुढे 11 वचन ऐका. पौल म्हणतोय, तिमोथेला लिहितोय, एक पास्टरला लिहिलेलं एक लेटर आहे, मला त्या सुवार्थेचा घोषणा करता प्रेषित असं नेमलं होतं. पुढं, ह्या कारणाने हे दुःखे मी शोषित आहे,
तरी मी लाज धरीत नाही. लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, मी सुवार्तेच्या द्वारे ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो. त्याला मी जाणतो. आणि तो माझी ठेव, तो माझी ठेव, माझं महत्वाची रक्कम म्हणजे माझं जीवन. तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. आमेन, आमेन. हालेलुया. संत पौल या ठिकाणामध्ये सुवार्तेमध्ये जीवन आणि अविनाशीता प्रगट झाली आहे. ज्यास तुम्ही एखाद्यासाठी सुवार्ता सांगता तर त्याला जीवनच नाही तर त्याला सार्वकालिक जीवनात येण्यासाठी आमंत्रित करता. या जीवनापुरती नाही तर या जीवनानंतर एक जीवन आहे. जर येशूला मिळवलं तर सार्वकालिक जीवन आहे, जर येशूला गमावलं तर सार्वकालिक अग्नी आहे. पण तुम्ही एखाद्याला सुवार्ता सांगता तर त्या व्यक्तीला त्या सुवार्तेच्या द्वारे जीवन आणि अविनाशीता मिळते. आणि 11 वचना मी तो म्हणतोय, मी सुवार्तेचा घोषणा करता आहे. वास्तविक त्याची इतकी मोठी मिनिस्ट्री, त्याचा इतका मोठा अनॉइंटिंग, त्याचा इतका मोठा प्रभाव होता, पण तो फिरून कुठे येतोय परत? मी मिराकल वर्कर नंतर आहे, मी प्रॉफेट नंतर आहे, मी प्रेषित नंतर आहे, पण तो म्हणतो मी सुवार्तेचा घोषणा करताय. आज तो आपल्या सेवेचं रहस्य सांगतोय. जर संत पौल एकाच जागी त्याच्या गावी जर पडून राहिला असता तर मला सांगू द्या की आम्हाला बायबलचे 14 पुस्तकं मिळाले नसते, आम्हाला बायबलचं उत्तम रहस्य समजलं नसतं, अँटिक्राइस्ट विषयी समजलं नसतं, देवाच्या योजनेविषयी समजलं नसतं. हा व्यक्ती बाहेर पडला आणि तो सुवार्तेचा घोषणा करता प्रेषित व शिक्षक असं त्याला नेमलं होतं. त्याच्याकडं किती मिनिस्ट्री होत्या? त्याच्यापैकी 3 मिनिस्ट्री तो इथंच बोलत आहे, ज्याच्यापैकी पाडकीय सेवाही त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यापैकी प्रॉफिटिक सेवाही त्यांनी केलेली आहे. वास्तविक तो एक प्रॉफिट म्हणून होता, परंतु स्वार्थिक म्हणून उभा राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला समजून घ्यायचंय की सुवार्तेचं महत्त्व काय आहे. आणि या महत्त्वाकडे जात असताना आपण प्रेषितांच्या कृत्यात 11 अध्याय आणि वचन 19 पासून पुढं काही गोष्टीकडे लक्ष लावणार आहोत. प्रेषित 11 अध्याय वचन 19 पासून पुढे. स्तेफनावरून मंडळीमध्ये जो पहिला शहीद झालेला व्यक्ती, ज्याला ठेचून ठेचून रक्तबंबाळ करून मारण्यात आलेला व्यक्ती, येशूसाठी ज्यांनी आपला प्राण दिलेला एक तरुण जवान व्यक्ती, त्या स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची यरूशलेममध्ये असताना ज्यांची पांगापांग झाली, मी त्या पांगापांग या शब्दाचं उत्तर तिने तुम्हाला स्पष्टीकरण दिले. पांगापांग म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती, त्यांना आपल्या अंगावरील कपड्यावरच आपलं घर सोडून पळावं लागलं. हातात जे मिळालं ते घेऊन पळावं लागलं. आपली शेतीवाडी, आपलं घर, आपला परिवार, आपलं फर्निचर, आपलं सर्व ऐश्वर्य सोडून त्यांना यरूशलेमेतून पळावं लागलं होतं. कारण बायबल सांगतं शौल सापाप्रमाणे फुटकार टाकत होता. जे घरोली कलिसिया होती, चर्च होते, सगळ्यांना धरून धरून तुरुंगात टाकत होता. आणि या छळाच्या परिस्थितीमध्ये काही लोकांची पांगापांग झाली, त्यांना यरूशलेम सोडून पळावं लागलं. याला म्हणतात पांगापांग. कदाचित काही लोकांनी आपले कुटुंब गमावले असतील, काही लोक एकमेकांपासून विभक्त झाले असतील, परंतु एक उत्तम गोष्ट आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यांची पांगापांग झाली होती ते फिनिके, कुप्र व अंतुकिया येथपर्यंत फिरून यहुद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत. पुढे तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनकर होते. ते अंतुकियात येऊन प्रभू येशूची स्वार्था हेलेनी लोकांसहित सांगू लागले. कोणत्या परिस्थितीत सांगितली ही सुवार्ता? एक छळ यरूशलेमेत सुरू झाला, पांगापांग झाली. आपलं घर, आपलं मुलूक, आपलं ठिकाण, आपली वास्तू, आपल्या सर्व गोष्टी सोडून त्यांना पळून जावं लागलं. आणि स्वतःचं घर असताना दुसऱ्याच्या गावामध्ये परदेशी लोकांप्रमाणे एका भाडोत्री व्यक्ती जसं दुसऱ्या ठिकाणामध्ये जाऊन भाडोत्री घरात राहतो, त्या प्रकारे या लोकांना आपलं घर सोडून पळावं लागलं. पण बायबल सांगतं की त्यांनी यहुद्यांना देवाचं वचन आणि अन्य जातीला विधर्मी लोकांना सुवार्ता सांगितली.
माझा प्रश्न आज आहेत मंडळीला, जे सोशल मीडियातून पाहते त्यांना प्रश्न आहे, जर ते छळाच्या परिस्थितीत सुवार्ता सांगू शकतात तर तुम्ही चांगल्या परिस्थितीत किती सुवार्ता सांगितली पाहिजे. ज्यांनी आपलं अस्तित्व गमावलं, ज्यांनी आपला मुलूक गमावला, ज्यांनी आपले घरदार गमावले, ज्यांनी आपली शेतीवाडी गमावली, ज्यांनी आपली संपत्ती गमावली, जीवाच्या भीतीने त्यांना आपलं घर सोडून पळावं लागलं, परंतु ते ज्या ठिकाणी गेले तिथं शांत बसले नाही, भयभीत झाले नाही, तर धैर्याने त्यांनी सुवार्ता सांगितली. कारण त्यांना ते रहस्य कळालं होतं. सुवार्ता सांगण्याची जसं पौलाला लाज वाटत नव्हती, त्याचप्रमाणे या मंडळीलाही लाज वाटत नव्हती. कारण सुवार्तेमध्ये तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि ते सामर्थ्य मी तुम्हाला आज या ठिकाणामध्ये त्याचा डेमो देणार आहे की कसं सामर्थ्य होतं. वाचा पुढे काय सांगतं वचन. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता. तेव्हा म्हटल्यावर केव्हा हा प्रश्न उद्भवतो है ना. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता. केव्हा? जेव्हा त्यांच्या वाईट स्थितीमध्ये, छळामध्ये, अगदी एकदम ग्रासलेल्या परिस्थितीमध्ये असताना ते गपचूप राहिले नाही. अहो, आम्ही कधी कधी काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम होतो तर आम्ही प्रार्थना कधी कधी करत नाही. काहीतरी कुणाच्या बोलण्याने, काहीतरी कुणाच्या वागण्याने आम्हाला काहीतरी दुःख होतं, आम्ही बायबलकडे ढुंकून बघत नाही. होतं. पण आज ही पहिली मंडळी आज आम्हाला एक संदेश देत आहे. काय संदेश देत आहे? त्या छळाच्या परिस्थितीमध्ये ते परक्या लोकांमध्ये गेले होते, तिथं कुणी ओळखी पाळखीचं नव्हतं, परंतु निर्लज्ज होऊन त्यांनी यहुद्यांना देवाचं वचन म्हणजे ख्रिस्ताचं प्रगटीकरण आणि विधर्मी लोकांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. हालेलुया. मग मला सांगू द्या, तुमच्यापैकी कुणी छळातून चाललंय का? तुम्ही तुमचे घरदार सोडून इथं आलाय का? तुम्हाला काय कुठल्या त्रासातून जावं लागतंय का? तुम्ही चांगल्या स्थितीत आहात तर चांगली सुवार्ता अनेकांचं जीवन बदलण्यासाठी सांगा. कारण सुवार्तेची आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. हे रहस्य आम्हाला समजले. कारण सुवार्तेत तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. आमेन. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. त्या मंडळीच्या अवयवाला वाढवण्यासाठी आहे, पण एखाद्या नवीन व्यक्तीला ख्रिस्तामध्ये आणण्यासाठी सुवार्ता हीच देवाचं सामर्थ्य आहे. या ठिकाणामध्ये बायबल सांगतं, तेव्हा जेव्हा या छळातून ते गेले, तेव्हा आपलं घर सोडावं लागलं. आपल्या परिस्थितीमध्ये ते वाईट हालाकीमध्ये होते. कित्येक आपल्या कुटुंबातून विभक्त झाले होते. त्या परिस्थितीत त्यांनी देवाची सेवा केली. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता. पुढे, आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. वाव. हालेलुया. आज मी काही गोष्टींचे उत्तर तुम्हाला या घटनेतून देणार आहे. मला काही वर्षापूर्वी प्रश्न पडला होता की आज पण आमच्या भारतामध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ कुठेही जावा, आज मोठ्या संख्येने मेगा चर्च आहेत. काही ठिकाणामध्ये लाख लोक एका टायमाला उपासनेमध्ये सहभागी होतात. पण मला प्रश्न पडला होता की या लोकांचं खरंच जीवन बदललंय का, किंवा जीवन खरंच बदलतं का? तर या अध्यायातून मला काय प्रश्नाचे उत्तरं मला मिळाले. पण या ठिकाणामध्ये आल्यावरती आम्हाला महत्त्वाची गोष्ट काय कळती की त्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी देवाची सेवा केली. कारण त्यांना माहीत होतं माझा देव माझी साथ सोडणार नाही. आणि त्याच्यामुळं एक मोठी संख्या प्रभूकडे वळाली. पुढे, त्यांच्याविषयीचे म्हणजे हे लोक जे आपलं मूळ घर सोडून परक्या ठिकाणात गेले होते त्यांच्याविषयीची खबर किंवा वर्तमानच्या कानी आले. बर्नबा नावाचा जो देवाचा सेवक, ज्याने आपली शेतीवाडी सगळी विकून सर्व धन प्रेषितांच्या पायाकडे आणून टाकलं होतं, आणि या बर्नबाकडे देवाचं उत्तम ज्ञान होता, अभिषेक होता, एक उत्तम शिक्षक होता बर्नबास. आणि या बर्नबाला ज्यावेळेस यरुशलेममध्ये खबर पोहोचली, अरे काही लोक यरुशलेममध्ये जीवाच्या भीतीने पळून गेले होते ना, ते शांत नाही बसले. त्यांची पांगापांग झाली ना, ते घाबरून कुठे लपून नाही बसले. त्यांनी देवाचं कार्य तिथं केलं आणि पुष्कळ लोक विश्वास ठेवायला लागलेत अंतुखियामध्ये. पुष्कळ लोक, कुपरे कुर्णेकर लोक, जे कट्टर मूर्तिपूजक किंवा अन्य देवाचे उपासक होते, ते जिवंत देवाकडे वळालेत. ही खबर यरुशलेममध्ये पोहोचली. त्यावेळेस बर्नबाला पाठवण्यात आलं. पुढं, तो तेथे पोचल्यावर
देवाची कृपा पाहून हर्षित झाला. वाव, त्यांनी देवाची कृपा काय पाहिली असेल? ऑलरेडी ते सर्व विधर्मीय लोक आहेत आणि एकदम साधारण ठिकाण आहे, गरीब लोकांचं ठिकाण आहे, पण त्यांनी देवाची कृपा अशी कोणती पाहिली? आज देवाच्या कृपेला फक्त प्रॉस्पेरिटीमध्ये मोडलं जातं, पण मला सांगू द्या, ते फायनान्शियल लेवलचे आशीर्वाद आहे, पण देवाची कृपा कशी आहे ना, त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळेल. वाचा. हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. हिंदीमध्ये खूप शब्द तिथे चांगला आहे. काय शब्द हिंदीमध्ये? 23 वचनामध्ये प्रभु को लिपटे रहो, ऐसा ही है ना, प्रभु को लिपटे रहो. दृढ निश्चयाने ते तो म्हणत आहे की तुम्ही प्रभूला बिलगून राहा. ही देवाची कृपा आहे. काही लोक प्रभूला फक्त आडी अडचणीमध्येच बिलगून असतात, परंतु देवाची खरी कृपा त्या व्यक्तीवरती असती जो आपल्या जीवनात आजारपण असो, आरोग्य असो, गरिबी असो, श्रीमंती असो, कर्ज असो, समृद्धी असो, अपमान असो, सन्मान असो, या परिस्थितीमध्ये जो आपल्या देवाच्या सहवासात असतो त्याच्यावरती देवाची कृपा. हालेलुया. या ठिकाणामध्ये त्यांनी मंडळीच्या जीवनामध्ये जे पाहिलं आणि तो आनंदित झाला. तिथं कोणी लीडर नाहीये, कोणी मला सांगू द्या, तिथं कुठला लीडर नाहीये अंतुकियामध्ये. तिथं कोणी विशेष प्रेषित त्यांच्या सोबत गेलेला नाहीये. तिथं कुठला विशेष स्पेशल अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड त्यांच्या सोबत गेलेला नाहीये. हे साधारण लोक आहेत, यरुशलेमेच्या साधारण वस्तीमधले लोक आहेत आणि कुणाचं नाव लिहिलं नाही तर चांगली गोष्ट आहे. साधारण लोक आपलं यरुशलेम सोडून पांगापांग झाली पण पळून गेले. या साधारण लोकांनी आणलेलं रिवायवल आहे. जर ते साधारण लोक त्या ठिकाणात अंतुकियामध्ये रिवायवल आणू शकतात, तर तुम्ही तुमच्या वस्तीत, तुमच्या सोसायटीत, तुमच्या शहरात, तुमच्या गावात निश्चित सुवार्तेद्वारे संजीवन घेऊन येऊ शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते वाईट स्थितीमध्ये संजीवन आणू शकतात, तुम्ही चांगल्या स्थितीत संजीवन घेऊन या. तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त येशू विषयीची सुवार्ता सांगायची आहे. येशू विषयीची सुवार्ता सांगा, पवित्र आत्मा काम करायला लागतो. पवित्र आत्मा तिथंच ऍक्टिव्हेट होतो जिथं येशू विषयीची सुवार्ता काम करते. चिन्ह चमत्कार. आज लोकांनी नुसतं साक्षीचं चर्च बनवले. ही साक्ष, ती साक्ष, याची साक्ष, त्याची साक्ष, आणि सगळ्या साक्ष रोटी कपडा मकानवरच अवलंबून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी सांगतं, या लोकांनी देवाचं कार्य असं केलं. त्यांना बोध करताना बार्नबास म्हणतोय दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. पुढे बार्नबास एक चांगला मनुष्य होता. दोन गोष्टी बार्नबास मध्ये, त्याच्या चांगल्या कॅरेक्टर मध्ये दोन गोष्टी आहे. तो स्पष्ट दिले, पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. बस विश्वासात आणि आत्म्यात पूर्ण व्यक्ती होता. पुढे तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं होतं की काय मला रहस्य मिळालं. बायबल सांगतं 21 वचनामध्ये लोक वळले. काय दिले? वळले. आता जे वचन तुम्ही वाचलं 24 मध्ये, पुष्कळ जण प्रभूला, जी गर्दी जात आहे यामध्ये लोक निश्चित वळालेत. पण जोपर्यंत त्यांना बार्नबास सारख्या अनॉइंटिंग मधून उत्तम शिक्षण देऊन त्यांना प्रभूला बिलगून राहण्याविषयी, देवाच्या सहवासात टिकून राहण्याविषयी, देवाला उंच करण्याविषयी जोपर्यंत शिकवलं जात नाही तोपर्यंत वळणारे वळतच राहतील, पण प्रभूला मिळणारे कमी असतील. आज एक मोठी संख्या मेगा चर्चेमध्ये जात आहे. आज एक मोठी संख्या आमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जात आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहे. पण प्रश्न हा आहे की ते नुसतं वळलेत का प्रभूला मिळालेत? कधी आला का तुमच्या मनात हा प्रश्न? वळत आहेत भरपूर, पण मिळत आहेत का? जसं प्रभू म्हणतोय, निवडलेले, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके. तसेच वळणारे पुष्कळ आहेत पण मिळणारे थोडे आहेत.
अंतुखियाच्या मंडळीने प्रभूचं कार्य सुवार्तेच्या द्वारे आणि शिक्षणाच्या द्वारे केल्यामुळं वळलेले लोक, बायबल सांगतं 21 वचनामध्ये की पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले, परंतु 24 वचन सांगतं की ज्या वेळेला बार्नबास हा आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता, त्यांनी त्यांना शिक्षण दिलं, त्यांना शिकवलं, त्यांना योग्य दिशेत आणलं, वळलेले प्रभूला मिळाले. आज सगळे फक्त चर्चला मिळत आहेत. माझा उद्देश या पुलपीटवरून हाच आहे की जी सेवा मी करत आहे ते मला मिळू नये, तर ते ख्रिस्त येशूला मिळावेत. जर माझ्या सेवेतून जर ते ख्रिस्त येशूला मिळत नाहीये, तर तो फक्त मी माझाच फायदा बघत आहे. आज इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या सेवेचा, आपल्या जीवनाचा विचार करावा की का मी नुसतं वळलोय का प्रभूला मिळालोय. मानणारा व्यक्ती हा वळलेला आहे, परंतु बायबल सांगतो जे जाणणारे आहेत ते देवाचे आहेत. मानणारे फक्त तेवढ्यापुरती आहेत, पण जाणणारे माझा फायदा हो अगर न हो, चमत्कार हो अगर न हो, परिस्थिती बदलू अगर न बदलू, पण मी त्याच्याशी प्रामाणिक राहील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही ती मंडळी आहे की त्यांनी शिक्षण घेतलं आणि प्रभूला एक मोठी संख्या मिळाली. पुढं नंतर बार्नबास त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की या शौलामुळेच मंडळीची पांगापांग झाली. बघा एक देवाचा प्लान कसा आहे. शौलामुळे देवा मंडळीची पांगापांग झाली. यरूशलेममध्ये जे फक्त घरामध्ये बसून प्रभू भोजन घेत होते, आपल्यापुरती जय जयकार करत होते, होसाना हालेलुया करत होते, या शौलामुळे छळ आला आणि त्या शौला आणायला तो चाललाय. का? कारण बार्नबासनी शौलाचं परिवर्तन पाहिलं होतं. शौलाचा पौल झाला होता. शौलाचं कुठलं परिवर्तन झालं होतं हे बार्नबासनी जवळ पाहिलं होतं. त्यानेच रिकमेंड केलं होतं प्रेषितांना की हा बदललेला व्यक्ती आहे. पण कुणी विश्वास ठेवला नाही आणि शौल काही वेळासाठी थोडासा निराश होऊन आपल्या घरी निघून गेला. पण त्याला पुन्हा उत्तेजित करण्यासाठी बार्नबास गेला आणि त्याला घेऊन आला. आणि पहा पुढं काय झालं. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतुकियात आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकविले. मंडळीमध्ये मिळून मिसळून काय केलं? पाडापाडी काय केलं? बायबल स्पष्ट सांगते त्यांनी मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवलं. आणि मला सांगू द्या, ही शिकवण्याची सेवा मुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. येशू ख्रिस्त नुसतं कुठेही थांबलं की शिकवतच राहायचा, नंतर मग बाकीची मिनिस्ट्री सुरू करायचा. पण येशूच्या सेवेचा जर गाभा जर तुम्ही पाहिला तर येशू टीचिंग बेसवरती काम करत होता, शिक्षण देत होता. आणि बायबल सांगतं की मिळून मिसळून त्यांनी बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ती हे नाव पहिल्याने अंतुकियात मिळाले. हालेलुया. ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा कुठं मिळालं? यरूशलेममध्ये नाही मिळालं. पेत्र आणि योहान मंदिरामध्ये प्रार्थनेला जात असताना दुपारच्या वेळेला सुंदर नावाच्या दरवाजापाशी जन्माने पांगळा असणारा व्यक्ती हा पहिला मिराकल तिथं झाला, तेव्हा ख्रिस्ती नाव नाही मिळालं. ज्या वेळेला पेत्र पेंटिकॉस्टच्या त्या अभिषेकामध्ये उभा राहिला, संदेश दिला, 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला, तेव्हा ख्रिस्ती नाव नाही मिळालं. ख्रिस्ती नाव तेव्हा मिळालं ज्या पांगापांग झाली, लोकांनी स्वार्थ सांगितली, शिक्षण घेतलं, प्रभूला समर्पित झाले. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा यरूशलेममध्ये ख्रिस्ती नाव नाही मिळालं, अन्य गावामध्ये, अन्य ठिकाणामध्ये, विधर्मी लोकांमध्ये ख्रिस्ती नाव मिळालं. धर्म नाही येतो, हे शिष्यत्व आहे, डिसायपलशिप आहे. का लोकांना तिथं ख्रिस्ती नाव मिळालं? त्याचं कारण त्यांचं नाव अल्बर्ट फ्रान्सिस डिकॉस्टा मायकल नव्हतं. त्यांच्या जीवनातून त्या अंतुखियामध्ये लोकांना ख्रिस्त प्रगट झाला. आणि माझं ओरडून ओरडून हेच उद्देश आहे, प्रभू भोजन घेणाऱ्यांनो, नुसतं ख्रिस्त गाजवू नका, तर ख्रिस्त दाखवा. तुमच्या जीवनातून ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे आणि हे करू शकता फक्त सुवार्ता. जर